विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरती 2025-26 या पदभरतीचे आपण आतुरतेने वाट बघत होतो आणि या पदभरतीबद्दल आता या ठिकाणी अपडेट यायला सुरुवात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या पदभरतीबद्दल छोटीशी अपडेट आलेली आहे. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला ही अपडेट देत आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आयुष आरोग्य सेवा म्हणजेच हे आरोग्य विभाग आहे. याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग आणि झेडपीचे आरोग्य विभाग दोन्हींचा समाविष्ट असतो. आता याच्यामध्ये एकच पदभरतीची माहिती देण्यात आलेली आहे. तर बघू शकता इथे या ठिकाणी आरोग्य सेवा परिमंडळ सर्व सर्व परिमंडळे आहेत. त्याच्यानंतर जिल्हा चिकित्सक रुग्णालय सर्व आहेत आणि जिल्हा परिषद सर्व महानगरपालिकेचे देखील याच्यामध्ये असणार आहेत. आता सर्वांना मी सांगतो, मागील जे RTI नुसार 2024च्या RTI नुसार जी माहिती निघालेली होती त्याच्यामध्ये गट क आणि गट ड मिळून 13,000 पेक्षा जास्त पदे रिक्त होते. परंतु त्याच्यामध्ये शक्यता अशी होती की त्याच्यामध्ये 2024 ची पदे देखील ऍड होती, जी ऑलरेडी भरली गेलेली आहेत. आता महत्वाचे जे परिपत्रक आलेले आहे, जे या ठिकाणी कार्यवाही करण्यात आलेली आहे, ती तुम्हाला समजून सांगणार आहे डिटेल्स मध्ये. अजून चॅनलला जर सबस्क्राईब करा केले नसेल तर सबस्क्राईब करा, कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही. तर काल दिनांक 16/9/2025 ला ही अपडेट आपल्याकडे आलेली आहे. आज मी 17 तारखेला तुम्हाला ही अपडेट देत आहे. तर सर्वात महत्वाचं हे पदे या ठिकाणी याच्यामध्ये 13,000 नसून कमी होण्याची शक्यता आहे. ज्याच्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहे हे देखील सांगेल. 8,000 पेक्षा जास्त ही पदे 8,000 ते 8,500 ही पदे भरली जातील आणि जाहिरात कधी येईल हे देखील डिटेल्स मध्ये सांगतो. फक्त हे परिपत्रक तुम्हाला पहिल्यांदा समजावून सांगतो. आता आदेश देण्यात आलेले आहे. जो 75,000 मेगा भरतीचा जो कार्यकाळ आहे मेन भरतीचा, तो कधीपासून सुरू होत आहे तर 2 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. ज्याच्यामध्ये या सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग सोबतच या ठिकाणी वन विभाग, महसूल विभाग अशा नवनवीन जाहिराती याच्यामध्ये आलेल्या बघायला भेटतील. ठीक आहे. आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा पॉईंट सांगतो. ही आरोग्य विभाग जाहिरात येण्याच्या अगोदर ही कधी येईल, किती पदे असणार आहे, काय अपडेट आहे सांगतो. ते सांगण्या अगोदर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आता सप्टेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत कोणती जाहिरात येणार आहे? नगर परिषदची जाहिरात येणार आहे. नगर परिषदेमध्ये एकदम महत्त्वाचे 3,000 पेक्षा जास्त पदे असणार आहे. गट क ची आणि गट ड ची. सर्वात महत्त्वाचा पॉईंट सांगतो, जी या ठिकाणी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येईल. त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांचे विठ्ठल नागनाथ राऊतवार यांचे हे बेस्ट पुस्तक आहे. जे हे पुस्तक तुम्ही याच्यामध्ये 34 पेक्षा मागील वर्षीच्या 2019 पासून ते झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे. हे पुस्तक तुम्ही जवळच्या कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडून Amazon, Flipkart वरून खरेदी करू शकता किंवा जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून खरेदी करू शकतात. त्याच्यानंतर हे सर्व आता महानगरपालिकेचं सर्व गट क च्या, गट ड च्या, गट ब च्या सर्व पदभरती चालू आहे. त्याच्यामध्ये 92 प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे. एकदम चांगले पुस्तक आहे, तुम्ही नक्की घेऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, ही दोनही पुस्तके तुम्हाला अभ्यासासाठी सर्वात चांगली आहेत. त्याच्यामुळे तुम्ही खरेदी करताना काळजी करू नका, बिंदास ही खरेदी करू शकतात. आता आपल्या मेन पॉइंट कडे येऊयात. आता हे परिपत्रक काल म्हणजे 16/9/2025 16 सप्टेंबरला हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. कोणतंही परिपत्रक असो त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा काय असतो तर विषय असतो. ठीक आहे. विषय असतो केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त संदर्भावर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत. ठीक आहे. कार्यवाही काय आहे तर हे या ठिकाणी बघू शकता. अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचे संकीर्ण क्रमांक वगैरे देण्यात आलेले आहे. बघू शकता काय दिलेले आहे. उपरोक्त विषय संदर्भीय विषयानुसार आपल्याला कळवण्यात येते की केंद्र शासनास विभागांतर्गत नियमित सेवेतील बघू शकता MPW म्हणजे सर्वात महत्वाचं पद आहे आरोग्य सेवक पद. ज्याच्यामध्ये आरोग्य सेवक सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक नावाने असते आणि झेडपी मध्ये आरोग्य सेवक 40% आणि 50% अशी पदे असतात. म्हणजे त्या ठिकाणी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर ते MPW असते आरोग्य सेवक. त्याच्यानंतर मेल फिमेल याच्यामध्ये दोन्ही असतात. कसे आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक हे वेगळे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, त्याच्यानंतर MBBS, त्याच्यानंतर क्लिनिकल हे वगैरे पदे असतात. या संवर्गातील मंजूर पदे, भरलेल्या पदे व रिक्त पदांची माहिती सप्टेंबर 2025 पर्यंत ऑगस्ट 2000 म्हणजे आता पुढील महिन्यापर्यंतची माहिती एंडिंग किती पदे भरली आहेत, किती पदे मंजूर आहेत आणि किती रिक्त आहेत याची माहिती मागवलेली आहेत. माहिती अद्ययावत करून उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ
यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात यावी. म्हणजे संपूर्ण रिक्त जागांचा अहवाल यांनी मागवलेला आहे, ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद असणार आहे, बघू शकता सर्व जिल्हा परिषद असणार आहे, महानगरपालिका हे आणि सार्वजनिक आरोग्य विभाग देखील असणार आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये रिक्त जागांचा अहवाल या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे मागवलेला आहे. एमपीडब्ल्यू मेल, एमपीडब्ल्यू फिमेल म्हणजे आरोग्य सेवक पुरुष आणि आरोग्य सेविका महिला हे आहेत. त्याच्यानंतर टोटल एमपीडब्ल्यू म्हणजे आरोग्य सेवक सेविकेच्या पूर्ण जागा इथे मागवलेल्या आहेत. बघू शकता हा पॉइंट. त्याच्यानंतर स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एमओ, एमबीबीएस, त्याच्यानंतर मेडिकल ऑफिसर, आयुष हे वेगळं डिपार्टमेंट आहे. त्याच्यानंतर कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, त्याच्यानंतर स्पेशालिस्ट, असे वेगवेगळे टोटल जागा किती रिक्त आहेत हे सांगितलेले आहे. आता सर्वात महत्वाचा विद्यार्थ्यांचा एक पॉइंट आहे, मी तुम्हाला इथे सांगून देतो. जाहिरात आरोग्य विभाग झेडपीची थोडी उशिरा येईल, परंतु सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जाहिरात कधी येईल याची मी तुम्हाला थोडक्यात डिटेल्स मध्ये माहिती देऊन टाकतो. आता मी पूर्वीच मगाशी तुम्हाला सांगितले की जे मेन शासनाचा जो कार्यकाळ आहे 75,000 मेगा भरतीचा, त्याच्यामध्ये जो पॉइंट सुरू होणार आहे त्याची मुदत कितीपर्यंत आहे तर 2 ऑक्टोबर पर्यंत याची मुदत आहे. त्याच्या पूर्वीच ही रिक्त जागांची माहिती मागवलेली आहे. म्हणजेच तुम्हाला एवढं सांगतो मी, तुम्हाला जी भरती आहे वनरक्षक भरती आणि जी आरोग्य सेवक म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात आहे, दोन्ही जाहिराती तुम्हाला कधी आलेल्या बघायला भेटतील तर त्यांची मुदत जरी वाढवलेली असली तर नोव्हेंबर किंवा वनरक्षक भरती थोडी लवकर येईल, परंतु आरोग्य सेवकचा जो कार्यकाळ आहे तो वाढवलेला आहे, म्हणजे मुदत वेटिंगची वाढवलेली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत या आरोग्य विभागाच्या जाहिराती तुम्हाला आलेल्या बघायला भेटतील. ठीक आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा. सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे, जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्वांनी भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये.